तिकडे महाविकास आघाडीतील नाराजी आता उफाळून आली आहे आणि मुंबईतल्या 4 जागांवरचे उमेदवार ठाकरे गटानं जाहीर करून टाकल्यानं काँग्रेसमध्ये उघड नाराजी आहे। शरद पवार गटाचे कार्यकर्ते सुद्धा ठाकरे गटाच्या निर्णयामुळे काहीसे संतप्त झाले आहेत। महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या चर्चा सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाने त्यांच्या 17 उमेदवारांची घोषणा करून टाकली। मुंबईतल्या 4 जागांवरील उमेदवारही ठाकरे गटाने जाहीर केले। अनिल देसाईंना दक्षिण मध्य मुंबईतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। अरविंद सावंत दक्षिण मुंबई, संजय दीना पाटील ईशान्य मुंबईत तर अमोल कीर्तीकर वायव्य मुंबईतून लढणार आहेत। शिवसेनेने उमेदवारी जाहीर करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचा मुद्दा बाळासाहेब थोरातांनी उपस्थित केला। तर ज्या उमेदवारावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्याच उमेदवाराला शिवसेनेने उमेदवारी दिली, काँग्रेसला हे दिसलं नाही का असा सवाल संजय निरुपम यांनी उपस्थित केला। कांग्रेस का जो कैडर है, जो मेरे से जुड़े हुए जो लोग हैं, वो सारे के सारे लोग शिवसेना के इस कैडर का, शिवसेना के इस उम्मीदवार का विरोध करेंगे। और सिर्फ कैडर ही नहीं, कांग्रेस के कार्यकर्ता नहीं, कांग्रेस को मानने वाले मतदाता भी इस खिचड़ी चोर के लिए काम नहीं करेंगे, उसको वोट नहीं देंगे, ऐसी मैं घोषणा कर रहा हूँ। मुंबई मधलं सुद्धा धारावी जे काही तो मतदारसंघ जाहीर करणं हे योग्य झालं नाही असं माझं मत आहे। त्यांनी असं जाहीर करायला नको होतं। ज्यावेळेस आम्ही चर्चेमध्ये आहोत, यामध्ये शेवटी एकत्र ज्यावेळेस आम्ही आघाडी आहे, तो आघाडी धर्म असतो आणि तो सर्वांनीच पाळला पाहिजे। त्यामुळे त्यांनी हे जागा जाहीर करणं योग्य नाही। ईशान्य मुंबईतून शरद पवार गटाचे कार्यकर्ते उमेदवारी करता इच्छुक होते, मात्र ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केल्याने त्यांनी संताप व्यक्त केला। अहो, आमच्याकडे मजबूत उमेदवार आमची राखीताई आहे ना, मुंबईच्या अध्यक्ष आहेत। आज त्यांनी त्या तिकडे जेवढे असलेले बूथ बांधले, तिकडे कार्यक्रम चालू आहेत। महिला उमेदवार आहे। मुंबईच्या पूर्ण जेवढ्या 227 सीट आहेत त्याचा त्यांना अभ्यास आहे। विरोधी गट नेते राहिलेले आहेत। त्यामुळे आमचा आग्रह आहे पक्षश्रेष्ठींना की आपण यांना या वेळेला ईशान्य मुंबई आम्हाला सोडून द्यावी। महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकमेकांच्या विरोधात तोफ डागायला सुरुवात केल्यावर सत्ताधाऱ्यांनीही टोले लगावण्याची संधी साधून घेतली। उभाटा गटाने जे काही सीट डिक्लेअर केलेले आहेत, जे काही आपण पाहतोय, तर मला वाटतं की उभाटा गटाला ह्या मुळामध्ये लोकसभेच्या निवडणुका लढायच्याच नाहीत। त्यांनी जागा कशा विकल्या जातील याकडे जास्त लक्ष दिल्याचं दिसून आलेलं आहे। काँग्रेस आणि शरद पवार गटाची नाराजी, सत्ताधाऱ्यांनी केलेली टीका याकडे ठाकरे गटाने दुर्लक्ष केलं। मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येतील असा दावा करायला अरविंद सावंत विसरले नाही। खिचडी घोटाळा प्रकरणी अमोल कीर्तीकरांना ईडीनं समन्स बजावलं। त्यावरून संजय निरुपम यांनी खिचडी चोरांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका घेतली। एकंदरीतच ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर मुंबईत उडालेला नाराजीचा भडका महाविकास आघाडीला महागात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।